कॅम्प उभा केलेला आहे 300 महिला इथं आहेत कॅम्पमध्ये आज उठतील तुम्ही साहेब बोलतात शिंदे साहेब बोलतात शिंदे लाडक्या बहिणी आहेत आपल्या सगळ्या बोला आज पोराची पैसे आमच्या इकडे पाणी आलं घराने पाणी गुरं वाहून गेली मोटरा वाहून गेल्या रानाने पाणी शिरलं बंगल्याने पाणी शिरलं आम्ही इथं येऊन राहिलोय आम्ही सोय चांगली इथं खायचं पियाचं पाणी ही चांगलं का केलं ह्यांनी चांगलं केलं 2 टाइम जेवणाची सोय केली साहेब आपण 1000 किट सोय वाटलेले आहेत हो आणि त्यांना खाण्यापिण्याची हां 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 पाणी अजून अजून पाणी जायचं आहे ना आम्हाला घराने आम्ही बाहेरच आहे अजून आमचं सगळं खांदू धुवून गेलंय हा बोला पाणी आम्हाला जायचं हो सर 12वी परीक्षेचं 1 मिनिट हो आई साहेब दुसरी एक अडचण अशी आहे सगळ्या पूरग्रस्त भागात 12वीची जी मुलं आहेत त्यांची उद्या शेवटचा फॉर्म भरायची मुदत उद्या शेवटचा आहे आणि सगळीकडे पाणी वेढल्यामुळं ते जाऊ शकत नाही आहेत फॉर्म भरायला मुदतवाढ मिळाली तर त्याचा फायदा त्या विद्यार्थ्यांना होऊ शकेल नाही तर त्यांचं वर्ष वाया जाणार आहे अनेक गावातली गावं पुराणी वेढलेली आहेत आणि मुलं मुली त्यात अडकलेली आहेत डेट पुढे ढकलावी मुदतवाढ त्याला 12वीच्या बोर्डाच्या फॉर्म भरायला मुदतवाढ मुलांना अपेक्षित आहे 10वीच्या पण मुलांना उद्या शेवटचा दिवस आहे शिक्षण मंत्र्यांना जर बोलला तर तातडीनं मुदतवाढ नाही झाली तर त्यांचा वर्ष वाया जाईल साहेब ती फक्त मुदतवाढ दिली तर पाणी ओसरल्यावर ती होईल सगळ्यात महत्त्वाची साहेब यांची वह्या पुस्तकं सगळी वाया धुवून गेलेली आहेत त्यांना त्यासाठी एक मदत गरजेची आहे या सगळ्या मुलांना सायकली हे सगळं वाहून गेली त्यांची हां हां हो फी माफ पण करावी दुसरा एक प्रश्न साहेब हॅलो साहेब दुसरा एक प्रश्न आहे तातडीची मदत 5000 रुपये जी आहे ना घरात पाणी गेलं हा दुसरा महापूर आला पण पहिले 5000 रुपये अजून शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत पूरग्रस्तांना प्रशासन डिम्म काम करतंय विचार 5000 मिळाले का हां बोला जिल्हाधिकारी साहेबांना प्लीज हां ठीक आहे ओके ओके हां हां ओके ओके
जयमाल साहेब एक मिनिट बोला, तुम्हाला काय बोलायचं का? बोला बोला हां बोला की ताई, बोला की काय मदत. लाडका भाऊ आहे तुमचा. बोला पटकीनी. पण का नाही, आमचं सगळं वाहून गेलं, गुरं म्हशी गाया सगळं वाहून गेलं या. आम्ही काय करायचं, घरात जायला येत नाही काय नाही. मोटरा वाहून गेल्या, शेत खांदळून गेली कडची. इथं बोर हा शिना नदी, बोरगाव शिना नदी. आभारी आहोत. आम्ही मच्छीमारीवाले, आम्हाला जमीन नाही काही नाही आहे. एवढे सामान आमचे जाळे पिंजरे सगळे वाहून गेलेत. आम्हाला शेत नाही काही नाही काही नाही. नुसतं करून खातो आम्ही. काय राहिलं नाही आमच्या पाण्यामध्ये, सगळं पुरात गेले. आम्ही भुई आम्ही गरीब हो हो सगळे साहेब. हो सर सर जी सर. खांबेवाडी आहे का? खांबेवाडी, जुनी खांबेवाडी गाव. बोरगाव, आम्ही बोरगाव. थांबा सर. धन्यवाद.